जय जय रामकृष्ण हरी अभंग क्रमांक 1 ते 25 आपले पूर्ण झाले आहे आणि त्यांचे अर्थही आपण समजून घेतले आहे. आता आपण अभंग 26 ते 30 हे अभंग घेऊन त्यांचे अर्थ समजून घेणार आहोत. आलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पायंपे सकल, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की संत सहवासाच्या महिमा शब्दातून वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाल एकवटलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संत चरणांची सेवा करावी. अभंग क्रमांक 27. माझ्या मीपणा झाला यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंग ज्याने वसविले अंग. टाळिले निमित्त फार थोडे घातहित, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की संत सज्जनामुळे माझ्यातील मी पण लयास गेले आहे. कारण प्रपंचातील विषय भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत असतो. घातहित होण्याचे जे काही निमित्त आहे तेच मी टाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे जीवनातील कर्म कुकर्माची चिंता उरलीच नाही. अभंग क्रमांक 28. सकल चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूल आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मल स्फटिक जैसा. मोक्षांचे तीर्थ न लगे वाराणसी, येतीत यापासी अवघी जणे. तीर्थांसी तीर्थ जाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने. मन शुद्धतया काय करीसी माया, मंडित सकळ भूषणासी. हरीच्या गुणे गरजताती सदा, आनंदतया मानसी. तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परी चाहून आगळा, काय महिमा वर्णू त्याची. श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की त्यांचेच शरीर चिंतामणी आहे, ज्यांच्या शरीरातून अहंकार आशा हे समूल नाहीसे झाले आहेत. ज्यांच्या शरीरातून निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाहीशी झाली, तो अगदीच स्फटिकाप्रमाणे निर्मल आहे. जसा स्फटिक मणी असा तो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे. मोक्षाची प्राप्ती करून देणारे काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही. सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते, कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. अहो, ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला मालमुद्राचे बाह्यभूषण काय करायचे आहे, कारण त्याचे अंतरंगाचम शुद्ध झाले असते. त्यामुळे तो त्याच भूषणाने मंडित झालेला असतो. हरीचे गुण गर्जून वर्णन करतात, इतरांना सांगतात, ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञाने आपले तन मन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले व ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, तो मनुष्य परिसा होऊनही वेगळा आहे. त्याच्या महिमा कसा वर्णन करावा. अभंग क्रमांक 29. आहे ते सकल कृष्णासे अर्पण, न कळता मन दुजे भावी. म्हणून पाटीला अगतीला भूते, येती गवसित पाजचणे. ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड हा निमित्त कारणे हा. तुका म्हणे काय चेपलिया गळा, मी वेळोवेळा करीत असे. श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की आपण जे काही कर्म करतो ते सर्व कृष्णाच्या कृपेनेच करतो. त्यामुळे ते सर्व कृष्णाला अर्पण करावी तशी भावना ठेवावी. परंतु अज्ञानी जीव तसे न करता सर्व कर्मे मीच करत आहे असेच भावना मनात ठेवतात. त्यामुळेच पंचमहाभूते जीवाला त्याच्या अहंकारामुळे व भ्रमामुळे शोधत येतात व त्याला पुन्हा पुन्हा देहाची पुन्हा प्राप्ती करून देतात. आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही. त्यामुळेच आपल्याला पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, कालाने आपला गला दाबलेला आहे तरी देखील हा जीव मी असे करताच आहे तेही वेलोवेला.
अभंग क्रमांक 30. महाराज शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तर या प्रायश्चित्त काही देह त्याग करीत नाही. नातळे चांडाळ त्याचे अंतरी विटाळ, याचा संग चिंती तुका म्हणे तो त्या याती. श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की याने अजून क्रोधचा त्याग केला नाही. तो जातीने ब्राह्मण असला तरी तयाला ब्राह्मण म्हणू नये. त्याने देहांत प्रयाचित्त जरी घेतले तरी तयाची शुद्धी होत नाही. आशा मनुष्याच्या चांडाला देखील विटाल होतो, कारण ते तियाचे मन रागामुळे विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, आशा व्यक्तीला स्पर्श करणारा त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखील त्याच जातीचा होतो. त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते.